सकाळी सकाळी चहा आणि तो पण आईच्या हातचा. वा, माहेरची मजा म्हणजे वेगळीच. रात्री आईकडे पोचलो आणि मस्त शांत झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यावर गरम गरम चहा आणि शेवयाचा उपमा, आणि तेही मस्त आयतं. आपल्या घरी असल्यावर सर्व कामं आपल्याला करावं लागतात, पण माहेरी गेल्यावर मला मात्र हातात ताट मिळते. नाश्ता पाणी झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर एक वस्तू घेण्यासाठी. ते तुम्हाला पुढे समजेलच. पुण्याला आली म्हणजे सगळी फिरण्याची खाण्याची मजाच मजा असते. आमचा ओम म्हणजे बहिणीचा मुलगा हा क्रिकेट खेळतो अकॅडमीमध्ये, त्यामुळे त्याला बॅट घ्यायला जायची होती आणि बॅटची प्राइस बघून तर डोकंच गरगरलं. एकेका लाखापर्यंतच्या बॅट होत्या, पण त्याला आम्ही 15,000ची बॅट घेऊन 3,000चे शूज घेतले. गणेशोत्सव म्हटला की आईच्या बिल्डिंगमध्ये खूप मजा असते. मग आज त्यांच्या फ्लोअरकडून जेवण असल्यामुळे आईला मस्त तयारी करून दिली आणि मग आम्ही आरतीला गेलो. पाय फ्रॅक्चर असला तरी दीदीचा उत्साह मात्र काही कमी झाला नाही. मग आरती केली. प्रसाद तर एवढा होता की प्रसादानेच अर्ध पोट भरून गेलं. त्यानंतर मात्र आईच्या बिल्डिंगमध्ये जेवणाचाही बेत होता. एकेका फ्लोअरवरच्या लेडीजने प्रत्येक दिवशी जेवण देण्याचं ठरवलं होतं, त्यामुळे आज बेत माझ्या आईच्या फ्लोअरवरचा होता. मग काय, मारला ताव. आणि त्यातल्या त्यात पंगत म्हटलं तर जरा जास्तीच जेवण जातं. आईकडे जेवण करून मग जायचं होतं बहिणीच्या बिल्डिंगमध्ये गेम खेळायला. इतर वेळेस जरी जॉब कामं याच्या नादात असले तरी गणेशोत्सव आणि गरबा असं काही असला की बिल्डिंगमधले लोक सगळे एकत्र येऊन कॉन्ट्री काढून मजा करतात, आणि असा चान्स कधीच कोणी सोडू नये. प्रत्येक वर्षी ठरवून आम्ही गणपतीत आईकडे येतो, कारण अशी मजा करायला आम्हाला मिळत नाही. त्यानंतर बहिणीच्या बिल्डिंगमध्ये संगीत खुर्चीमध्ये माझा 2रा क्रमांक आला. बाय.